श्रीकराच्या बॉडीगार्ड करून असं तुम्ही काही वेळापूर्वी बोलला. प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो, मी लपित नाही. काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मिक कराडशी होत आहे. तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझ्या मावस भावाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेल्या नाहीत म्हणून. तर मी म्हणलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंग मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो. हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली. काल ही किती तारीख होती? 24 जुलै. बरोबर, कुणी केली त्याला माहिती. रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला लाभ होत. पण मी एवढं सांगतो की 5 जुलैला मी केज इथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपनीय जबाब मध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला आहे. माझ्या विरुद्ध कसं षडयंत्र करण्यात आलं, काय आलं, आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पोरीचा नाद हे सिद्ध करून दाखवा. वाल्मिक कराड, त्याच्या कुटुंबानी, त्याच्या समर्थकांनी, जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहेत. ते ठीक आहे, पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे, माझ्याशी जोडलं जात आहे, त्या महिलेचा मी गोपनीय जबाब मध्ये उल्लेख केलेला आहे. बाळा बांगर, मयुरी बांगर, वाल्मिक कराड आणि ती महिला ह्यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावी. कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे ती नियतीलाच बाहेर आणायची होती. हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या 1 महिने आमचे चालू होता. त्याच्यामुळे आमचे सगळे चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत. मी तर छाती ठोकपणे सांगतोय ना, वाल्मिक कराड, माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे. आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे. त्याच्यामध्ये सगळं दूध काढून पाणी का. मी ते एसपी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे. आता काढलंच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना. तुम्ही एक